नैतिकतेची किंमत एवढी कमी झाली आहे का की आपल्या देशाच्या राजकारणाने नैतिकता कधीच विकून टाकली आहे? नाही नाही, मी इथे कोणत्या पक्षावर टीका करणार नाहीये आणि कोणत्या पक्षाचं कौतुकही करणार नाहीये. मला कळतच नाही की राजकारण सारख्या इतक्या महत्वाच्या विषयावर आपण बोलायला का टाळतो. आजकाल जर आपण राजकारण हा शब्द उच्चारला तर आपले मन सगळ्या निगेटिव्ह गोष्टींनी भरून जाते. भ्रष्टाचार, फसवेगिरी, खोटी आश्वासने, लुटारूपणा, मोठमोठे घोटाळे, सत्ता आणि पैशांच्या मागे लागणारे हे नेते राजकारण हे सत्ताकारण नसून समाजकारण आहे हे कधीच विसरून गेले आहेत. त्याचबरोबर ते हेही विसरले आहेत सामान्य जनता ही मतदार राजा असून नेते हे त्यांचे सेवक आहेत. अर्थातच राजकारणाचं हे स्वरूप पाहण्यामागे आपण पण जबाबदार आहोत, कारण या अनैतिक भ्रष्ट नेत्यांना आपणच डोक्यावर घेतो आणि मतदानाआधी विकलो जातो. मला माहिती आहे आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणत असणार की काय बोलते, राजकारण असंच असतं, ते आतापर्यंत असंच चालत आलंय. मी पण तुमच्यासारखी एक सामान्य माणूस आहे आणि मी तर ठरवलंय निगेटिव्ह आणि अनैतिक गोष्टीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ह्या राजकारणाला आता नैतिकतेने धुवून काढायची वेळ आली आहे. आपल्या देशाला जर खरंच विकसित करायचे असेल तर आपल्याला काय चांगले काय वाईट हे समजून घेऊन त्याचा अभ्यास करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. तरच आपला विकास होईल आणि आपला देश विकसित होईल. जय हिंद.